खट्टापिट्टा पिक्चर मधल्या अक्षय कुमारचं टिचकुली कंपनी आहे की नाही, आता ती कंपनी गडिंग्लजमध्ये आली आहे का बघायला पाहिजे. काळभैरी रोड, पाटील गल्ली, गडिंग्लज या ठिकाणचे जे 2 रस्ते सध्या 8 दिवसापूर्वीच झाले, ते रस्ते आत्ताच उकडलेले आहेत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं इथल्या रस्ते आणि गटारींच्या बाबत इथल्या नागरिकांनी एकत्रित येत जनगर्जना लाईव्ह समोर आपली व्यथा मांडली. बघूया तर हे नागरिक नेमकं काय म्हणतात. क्रमांक 3 पाटील गल्ली गडिंग्लज येथे भारतीय जनता पार्टी तर्फे या ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामाच्या संदर्भात प्रशासनाच्या कान उघडणीस या ठिकाणी जाहीर असं निदर्शन करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की सदर रस्त्याचे काम खडीकरण व डांबरीकरण पूर्ण झालेले होते. तत्पूर्वी ही गटार पाईपच्या खाली पाण्याची पाईपलाईन गडिंग्लज पाटील गल्लीला जाणारी पाण्याची पाईपलाईन 2 या ठिकाणाहून गेली होती. ती पाण्याची पाईप खाली न घालता व चेंबरचे काम न करता या ठिकाणी रस्ता करण्यात आला. आणि मी नगरपालिकेत मुख्याधिकारी साहेबांच्याकडे जाऊन बसल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी आपण पाहू शकता इथं रस्ता केलेला खोदला आणि मग मध्ये आडवे आलेले पाईप ज्यामुळं समोरून येणारा कचरा इथं सगळा तटत होता. आणि इथं पाहू शकता आपण सगळं मच्छर वगैरे किती होत्या त्या गटरीमध्ये, भयंकर घाण पाणी येते. त्यानंतर परत रस्ता खोदला गेला आणि पाईप खाली करून घेतलं. पाईप खाली करून घेतल्यानंतर त्या पाईपवर कोणत्याही पद्धतीचं कॉन्क्रीट न टाकता लगेच धक्का या ठिकाणी मुजवलं गेलेलं आहे आणि चेंबरचं काम अजून अपुरं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. हे काम करून आता 8-10 दिवस झाले. पाईपचं रस्ता पण मागच्या मंगळवारी झालेला आहे. रस्ता पूर्ण करायचा दौर मी संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना बोललो होते की चेंबरचं काम पहिला करून घ्या, पण त्यांचं उत्तर हे होतं 15 मे पर्यंत मला रस्ता पूर्ण करायचा आहे. चेंबरचं काम मला माहिती नाही, ते पाणी विभागवाले करतील संबंधित. कुठलं चेंबरचं काम? आता हे पाईप पहिला देखील बोललेलं आहे की आमचं विकास कामाला कोणतेही दुमत नाही. विकास कामच जर अशा पद्धतीने होत असेल, आपण बघू शकता इथं रस्ता देखील उकडलेला आहे. शाळेचे विद्यार्थी जातात, सरळ गाड्या या ठिकाणी कॉर्नर मारून असे येतात, त्यामुळे हा पोर्शन चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं होतं. रस्ता या ठिकाणी उकडलेला आपण पाहू शकताय. यामध्ये रस्त्याचे दर्जा कशा पद्धतीने आहे हे सर्व गडिंग्लज शहरवासियांना अनुभवाला येईल. 2020चं पत्र आहे. काळभैरी रस्त्यावर ज्या वेळेला आंदोलन केलं होतं त्यावेळेला संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी यांच्याकडून लेखी पत्र लिहून घेतलेलं आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी देखभाल दुरुस्ती 2 वर्षासाठी करावं असे पत्र नगरपालिकेचे सन्माननीय मुख्याधिकारी साहेब यांनी या सर्व कॉन्ट्रॅक्टर कडून लिहून घ्यावे. त्यामध्ये डांबरच नाही सगळ्यात महत्वाचं, त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर उकरला. डांबराचा वापर अजिबात झालेला नाही. पाऊस आता मेचा पडला का नाही, आता हे वाहूनच जाणार आहे, हे शिल्लक राहणार नाही. म्हणजे नागरिकाचा पैसा, जनतेचा पैसा वाटोळा लावून पूर्ण वाट लावलेला आहे. आता परस्पर इथं बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. त्याचं जी वाहतूक होती ती इथूनच होते. ती वाहतूक होताना हा केलेला रोड आता उकरला गेलेला आहे. याचा फोटो घ्या मॅडम. आणि सेम आता तिथून वाहतूक काळभैरी रोडला जो पाटील गल्लीकडे गेलेला रोड आहे, जेव्हा पावसाळा चालू होईल मेन ती खडी अशीच वाहून हीच पद्धती तिथं होणार आहे. हा रस्ता होऊन किती दिवस? हा रस्ता होऊन 15 दिवस झाले मॅडम फक्त. याच्या आधी रस्ता कसा होता? चांगलाच होता मॅडम. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाईपलाईनचं काम चालू आहे. प्रत्येकाला नळ कनेक्शन जोडायचं चालू आहे. आणि हा जो इथून आता ह्या फॅमिलीना नळ कनेक्शन अजून जोडलेलं नाही आहे, तो एक करून हे काम केलं पाहिजे होतं. तर पाईपलाईन ते टाकलेली दिसत नाही, म्हणजे आणि परत प्रशासनाचा निधी आणि अशा पद्धतीने वायफळ केला जाणार. म्हणजे चुकीच्या पद्धतीने विकास काम चालू आहे असं साधारण दिसत आहे. इथे विकास कामाला विरोध नाही आहे कुणाचा, पण हे 2-2, 3-3 वेळा जे चाललेलं आहे ह्याच्यातून काय कुणाला बोध कसा द्यायचा आहे सरळ दिसत आहे. कॉन्ट्रॅक्ट एकदा करायचा, रस्ता करायचा, परत उकरायचा, परत रस्ता करायचा, परत उकरायचा, हेच चालू आहे. दुसरं काय नाही. कॉन्ट्रॅक्ट. या रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटर आपण पाहू शकता की अनेक वर्ष झालेले आहेत. या गटरीचं काम देखील होणं या ठिकाणी गरजेचं आहे. या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने कचरा इथं साचला जातो. आज सकाळीच या ठिकाणी थोडस काढून वर टाकलेला आहे कचरा. शासनानं याकडे देखील गांभीर्यानं पाहावं अशी विनंती आहे. कॉन्ट्रॅक्ट पे कॉन्ट्रॅक्ट चालू आहे. एकदा रस्ता करायचा, परत नळ पाणी योजना खोदायची आणि परत त्याच्यावर रस्ता करायचा. हे कॉन्ट्रॅक्ट पे कॉन्ट्रॅक्ट
कारण हे जनतेच्या मनात तुम्ही उतरून द्यायला लागलाय आता. गडिंग्लजकरांनी तुम्हाला जर निवडून दिलेलं असेल तर गडिंग्लजच्या शाश्वत विकासासाठी निवडून दिलेलं आहे. याचं भान पहिला तुम्ही सर्वांनी ठेवा. तुम्हाला गडिंग्लजच्या विकासासाठी निवडून दिलेलं आहे. अशा पद्धतीचा विकास करून तुम्ही काय साधणार आहेत? लोकांचा आणि जनतेचा शासनाचा पैसा हा तुम्ही विनाकारण फुकट घालवत आहात. अशा पद्धतीचं कामं जर चुकीच्या पद्धतीची जर तुम्ही कामं करत असाल तर नक्कीच आम्ही तुमचा विरोधक म्हणूनच काम करणार. जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. कॉन्ट्रॅक्टरनी फक्त बाजूपट्टी करून द्यायची की तो पूर्ण रस्ता करून द्यायचा? प्रस्तावित कसं आहे? कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पाणी पुरवठ्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ना, ऍक्च्युली कॅनल करणारा पॅच आहे. समजा तो 0.75 मीटरने केलं वगैरे तर त्यांनी ते रिस्टोरेशन करायचं, म्हणजे पूर्ववत करणे याचा अर्थ जेवढी खुदायचा भाग आहे तेवढा त्यांनी पूर्ववत करायचा. पण जिथं अरुंद रस्ते झालेत, आता समजा आपण त्याच्याकडून करून घेणार आहे, भविष्यात समजा हे जरा वर खाली उंचखाली होणार आहे तर त्यावेळेला किमान त्या रस्त्यांच्यावरची कार्पेट सिल्कोडची कामं आम्हाला परत नव्यानं थोडी घ्यावी लागतील, जेणेकरून ते पॅच जुळले नाही तर वरची लेवल करून ते रस्ते आम्हाला परत कुठल्या तरी निधीतून व्यवस्थित करून द्यायला पाहिजे. पण कॉन्ट्रॅक्ट पे कॉन्ट्रॅक्ट घेत चुटकुले कंपनीचा गडिंग्लज शहरामध्ये प्रवेश झालाय असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. गडिंग्लज शहराच्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून भरपूर निधी येत आहे, मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून भरपूर निधी येत आहे. मात्र विकास करत असताना तो निधी कशा पद्धतीने प्रशासनाच्या माध्यमातून वापरला गेला पाहिजे याचं भान ठेवून काम करावं. कारण रस्त्यावर रस्ते असतील, त्याचबरोबर जे विकास कामं चालू आहेत ते चुकीच्या पद्धतीने चालू आहेत असं मला वाटतंय. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज. हे करून तुम्ही काय मिळवताय? फक्त पैसाच मिळवा लागलाय. जनतेच्या मनातून आपण उतरत चाललाय हे लक्षात ठेवा.